उद्या आहे सफला एकादशी. अत्यंत प्रभावी उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचाच आहे. तर कसा करायचा, काय करायचं त्याचीच माहिती बघणार आहोत. त्याची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुलांसाठी उपाय, म्हणजे तुमचे मुलं कॉलेजमध्ये शाळेमध्ये काही जॉब करत असतील, किती मोठे असो, आईसाठी हे मुलं आपले, म्हणजे प्रत्येक आईला वाटतं की मुलांनी आपल्या प्रगती करावी, मुलांवरली सगळे साडेसाती जे काही दुःख संकट आहे सगळे दूर व्हावं. तर बघा, तुमच्या मुलासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुमच्या जवळ मूल असतील तर करू शकता, बाहेर कुठे शिकायला वगैरे असतील तर मग नाही करू शकत तुम्ही. पण आईनेच हा उपाय करायचा आहे. आपल्या आईने जितके मुलांसाठी उपाय व सेवा केल्या तर तितक्याच मुलांची प्रगती होत असते. तर उद्या आहे सफला एकादशी. सफला एकादशी म्हणजे जर तुम्ही उद्या तुमच्या मुलांसाठी उपाय केला तर नक्कीच तुमच्या मुलांची कुठेही कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांची सफलता त्यांना मिळत असते, त्यांना यश मिळत असतं. तर उद्याची एकादशी अजिबात चुकू देऊ नका. प्रत्येक महिन्याला एकादशी येते. महिन्यात म्हणजे दोनदा एकादशी येतात. 15 दिवसाला एकादशी येते. महिन्यातून 2 एकादशी असतात. प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं महत्त्व आहे, वेगवेगळा अर्थ आहे. आणि ज्या त्या एकादशीला आपण जे ते उपाय केले तर नक्कीच भगवान विष्णूची, माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा प्राप्त होत असते. तर उपवास नाही केला तरी चालतो, पण सेवा आणि उपाय नक्की करा. तर काय करायचं आहे तुम्हाला, तर एक सफेद कपडा म्हणजे व्हाईट कलरचा कपडा किंवा पेपर घेतला तरी चालतो. पेपर घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 11 फूल असलेल्या लवंगा टाका, त्याच्यानंतर एक हिरवी इलायची, त्याच्यानंतर 3 तेजपत्ता म्हणजे गरम मसाल्यामधला जो तेजपत्ता असतो तो 3 पानं त्याचे घ्यायचे, ते त्याच्यामध्ये टाकायचे, त्याची पोटली तयार करायची आणि ती पोटली तुमच्या मुलांच्या अंगावरून ती उतरून टाकायची, म्हणजे नजर मुलांची काढायची आहे. वीर म्हणजे 7-5 अशा संख्येमध्ये नजर काढा. त्याच्यानंतर ती पोटली गॅस असेल किंवा काही चूल वगैरे असेल तिथे तुम्हाला ती टाकून द्यायची आहे, म्हणजे ती पोटली तुम्हाला जाळून द्यायची आहे. तर मुलावरली जी काही नजर असेल, वाईट बाधा असेल, निगेटिव्हिटी असेल, सर्व काही निघून जात असते आणि मुलांची कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती होत असते. आपल्यावर जर काही कोणाची वाईट दृष्ट असेल, निगेटिव्हिटी असेल बाहेरची काही, तर आपल्याला आपल्या कामामध्ये यश येत नाही. आपले सगळे काही कामं असतात ते म्हणजे त्याच्यामध्ये काही ना काही अडीअडचणीच येत राहतात. त्याच्यामुळे हा उपाय उद्या प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी करायचा आहे. नक्की करून बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी परमपूज्य गुरुमाऊलीच्या चरणी रोज करते. श्री स्वामी समर्थ.